नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी हे जे स्टेट बोर्डाचा बुक आहे त्याच्यातील पाठ क्रमांक 10 जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि पाठ क्रमांक 10 आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 10 आहे पेशी व पेशी अंगके। पेशी आणि पेशी अंगके हा परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा विषय आहे। याच्यावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर बघा, आपण आज हा जो पाठ आहे, पाठ्यक्रम आहे तो अभ्यासणार आहोत। तर बघा, सुरुवातीला सजीव जे आहेत, सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी ज्या आहेत या आढळतात। तुम्हाला माहित असेल पेशी म्हणजे काय, तर सजीवांमधील रचनात्मक आणि क्रियात्मक एकक। सजीवांमधील रचनात्मक व कार्यात्मक जे एकक आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पेशी असं म्हणत असतो। तर ह्या ज्या पेशी आहेत तर सजीवांमध्ये ज्या आहेत किती प्रकारच्या आढळतात, तर सजीवांमध्ये ज्या आहेत या पेशी 2 प्रकारच्या, म्हणजेच आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशी ज्या आहेत 2 प्रकारच्या आढळत असतात सजीवांमध्ये, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। तर बघा, आता ह्या ज्या पेशी आहेत तर ह्या आपण सूक्ष्मदर्शक जे आहेत सूक्ष्मदर्शकाखाली आपण बघू शकतो। त्यानंतर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो पेशींचा अभ्यास करण्यासाठी किंवा पेशींना बघण्यासाठी। तर बघा, मागच्या इयत्तेमध्ये देखील तुम्ही पेशी ज्या आहे पेशींबद्दल माहिती घेतली असेल, पण आता ज्या पेशी आहेत यांची रचना कशी आहे, वनस्पती पेशींची रचना कशी आणि प्राणी पेशींची रचना कशी, हे आपण आज या पाठामध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पेशी रचना, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींची रचना कशी असते ते आपण आता बघूया। तर ही जी पेशी आहे ही आहे वनस्पती पेशी, ही आहे वनस्पती पेशी। वनस्पतींमधल्या ज्या पेशी आहेत त्यांची रचना कशी असते तर ते आपण आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण प्राणी पेशी जे आहे प्राणी पेशींची देखील रचना कशा प्रकारे असते ते आपण बघूया। तर बघा, वनस्पती पेशींमध्ये पेशी भित्तिका असते। हे जे बाहेरील आवरण आहे याला पेशी भित्तिका म्हणतात, बाहेरील आवरणाला। तर बघा, इथे दिलेलं आहे हे बाहेरील आवरण जे आहे याला पेशी भित्तिका असं म्हणतात, पेशी भित्तिका। त्याच्यानंतर वनस्पती पेशींमध्ये ह्या आकाराच्या तंतुकणिका असतात, यांना तंतुकणिका असं म्हणतात, तंतुकणिका। त्यानंतर पेशी भित्तिकेच्याच मधल्या भागाला जे आहे पेशी पटल असतं, पेशीचं पटल असतं किंवा यालाच प्रद्रव्य पटल असं देखील म्हणतात, हे असतं पेशी पटल। त्यानंतर इथे जो आहे तो असतो केंद्रक, वनस्पती पेशींचा केंद्रक। त्यानंतर बघा, हे जे आहे मधल्या भागात पेशीमध्ये जे आहे हे पेशी द्रव असतं, पेशी द्रव किंवा पेशी द्रव्य देखील तुम्ही याला म्हणू शकतात। त्यानंतर हे जे आहेत यांना गोल्गी पिंड असे म्हणतात किंवा गोल्गी काय, गोल्गी पिंड किंवा गोल्गी काय असं देखील म्हणतात। त्यानंतर बघा, वनस्पती पेशींमध्ये या असतात आंतरद्रव्य जालिका, या असतात आंतरद्रव्य जालिका। त्यानंतर बघा, हे जे आहे हे असतात हरितलवक असतात वनस्पती पेशींमध्ये, प्राणी पेशींमध्ये हरितलवक नसतात, हरितलवक। आणि त्यानंतर हा जो मधला भाग आहे याला म्हणतात रिक्तिका, याला म्हणतात रिक्तिका। तर बघा, वनस्पती पेशींबद्दल इथे आहे, वनस्पती पेशींमधील जे घटक आहेत त्यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, कोणते कोणते घटक वनस्पती पेशींमध्ये येतात। त्याच पद्धतीने प्राणी पेशी ज्या आहेत प्राणी पेशींमध्ये देखील काही घटक येतात। तर बघा, प्राणी पेशींमध्ये पहिले जे आहे हे येतात द्रवपाषाण गुटिका असं देखील म्हणतात यांना, द्रवपाषाण गुटिका। त्यानंतर हे असतात तंतुकणिका, या प्राणी पेशींमध्ये देखील असतात आणि वनस्पती पेशींमध्ये देखील असतात तंतुकणिका। त्यानंतर येतं केंद्रक,
वनस्पती पेशींप्रमाणेच प्राणी पेशींमध्ये देखील काय असतं, केंद्रक असतं. त्यानंतर इथे केंद्रकी किंवा यालाच रिक्तिका असं देखील म्हणतात. त्यानंतर बाहेरचं जे आवरण आहे त्याला पेशी पटल म्हणतात. प्राणी पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते, फक्त पेशी पटल असतं प्राणी पेशींमध्ये. त्यानंतर असतात रायबोझोम, प्राणी पेशींमध्ये रायबोझोम असतात. तर अशा पद्धतीने वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी जे आहेत यांच्यातील हे काही घटक आहे आणि त्यांचा आकार देखील आणि रचना दिलेली आहे असं. तर आता आपण प्रत्येक घटकानुसार त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. तर बघा, आत्ताच आपण वरच्या आकृतीत बघितलं की प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमध्ये घटक कोणते कोणते आहेत. इथे एक तक्ता दिलेला आहे की पेशी पटल जे आहे कोणत्यात आहे किंवा कोणत्यात नाहीये. तर बघा, पेशी पटल जे आहे हे प्राणी पेशींमध्ये देखील असतं आणि वनस्पती पेशींमध्ये देखील असतं. पेशी भित्तिका जी आहे ही प्राणी पेशींमध्ये नसते, आपण आत्ताच बघितलं नाही, आणि वनस्पती पेशींमध्ये असते. त्यानंतर लयकारिका ज्या आहेत, लयकारिका तर त्या दोन्हीमध्ये असतात. प्राणी पेशींमध्ये असतात, वनस्पती पेशींमध्ये नसतात. लयकारिका ज्या आहेत प्राणी पेशींमध्ये असतात आणि वनस्पती पेशींमध्ये नसतात. लवके जे आहेत हे प्राणी पेशींमध्ये असतात आणि वनस्पती पेशींमध्ये नसतात. त्यानंतर आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत की त्या दोघांमध्ये असतात. आपण आकृतीत बघितलं होतं रचना बघताना की आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत या वनस्पती पेशींमध्येही असतात आणि प्राणी पेशींमध्ये देखील असतात, दोघांमध्ये असतात, म्हणून इथे तक्त्यात दिलेले आहे की आहे. त्यानंतर रिक्तिका देखील दोन्हींमध्ये असतात, वनस्पती तसंच प्राणी पेशींमध्ये देखील त्या असतात रिक्तिका. गॉल्गी काय जे आहे हे देखील दोघांमध्ये असतं. गॉल्गी काय किंवा याला गॉल्गी पिंड देखील म्हणतात, हे दोघांमध्ये असतं. आणि तंतुकणिका ज्या आहेत ह्या देखील दोघांमध्ये असतात, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमध्ये. तर बघा, आपल्याला जर पेशीतील कार्य जे आहे ही कशी चालत आहे आणि हे समजण्यासाठी आपल्याला प्रत्येक घटकाचा अभ्यास हा जो आहे करावा लागेल. म्हणजे पेशी पटलचा डिटेलमध्ये अभ्यास, पेशी भित्तिका नेमकं कशा पद्धतीने कार्य करतात, लयकारिका, लवके, आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत यांचं कार्य काय आहे, रिक्तिकांचं कार्य काय, गॉल्गी संकुल जे आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागते, आणि तंतुकणिका. तर ह्या प्रत्येक घटकाचा आपल्याला पेशींचा अभ्यास करताना अभ्यास करावा लागतो. चला तर मग डिटेलमध्ये याच्याबद्दल जाणून घेऊया. पहिला जो भाग आहे पेशींचा, पेशी भित्तिका. पहिला भाग आहे पेशी भित्तिका, यालाच सेल वॉल असं देखील म्हणतात. पेशी भित्तिका, सेल वॉल. तर बघा, पेशी भित्तिका जी आहे ही फक्त कुणात असते, वनस्पती पेशींमध्ये असते, प्राणी पेशींमध्ये नसते. प्राणी पेशींमध्ये फक्त पेशी पटल असतं. तर पेशी भित्तिका जी आहे तर वनस्पती पेशीतील सर्वात बाहेरचा जो आवरण आहे, बाहेरचं आवरण आपण आकृतीमध्ये बघितलंच होतं. बाहेरचे जे आवरण आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पेशी भित्तिका असं म्हणत असतो. तर बघा, पेशी भित्तिका जी आहे ही सेल्युलोजची बनलेली असते. पेशी भित्तिका जी आहे ही सेल्युलोज पासून बनलेली असते, सेल्युलोज पासून तयार होत असते. त्यानंतर बघा, शैवाल जे आहे, शैवाल सारखे काही वनस्पती आहेत, शैवाल, कवक आणि वनस्पतींभोवती जी असते ही पेशी भित्तिका आढळत असते. ही इम्पॉर्टंट आहे. बघा, परीक्षेत बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारले जातात की शैवाल, कवक आणि वनस्पतींभोवती पेशी भित्तिका असते, आढळते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते. आणि पेशी भित्तिका म्हणजे काय असतं, पेशी पटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक बाह्य आवरण. पेशी पटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक बाहेरचं आवरण, बाह्य आवरण म्हणजेच पेशी भित्तिका. पेशी भित्तिका मूलतः काय, सेल्युलोज. बघा काय म्हटलेलं आहे, पेशी भित्तिका ज्या आहेत ह्या मुख्यतः सेल्युलोज आणि पेक्टिन जे आहे, सेल्युलोज आणि पेक्टिन पासून तयार होत असतात. सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. हे कर्बोदके आहेत. सेल्युलोज आणि पेक्टिन जे आहेत हे काय आहेत, तर कर्बोदके आहेत आणि यांच्यापासून पेशी भित्तिका बनलेली असते. कालांतराने जे आहे आवश्यकतेनुसार
लिग्निन आहे, त्याच्यानंतर सुबेरिन आणि क्युटिन जे आहे, लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन अशी काही बहुवाहिके जी आहेत ही पेशी भित्तिकेमध्ये तयार होत असतात. तर बघा, पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही काय आहे पेशी भित्तिकेची महत्वाची कार्य आहेत. जर विचारलं गेलं परीक्षेमध्ये पेशी भित्तिकेची कार्य काय, तर बघा पेशी भित्तिका काय करते, पेशीला आधार द्यायचं काम करते, त्यानंतर पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं काय करत असते, रक्षण करत असते. हे पेशी भित्तिकेचे कार्य आहे. त्यानंतर पेशींचा आकार देखील निश्चित करत असते. पेशी भित्तिका पेशींचा आकार निश्चित करत असते, हे देखील महत्वाचं कार्य आहे. पेशी भित्तिका जी आहे पेशींचा आकार निश्चित करते. त्यानंतर पाण्याचे प्रमाण देखील संतुलित राहण्यास मदत करते. म्हणजे काय, तर पाणी अडवत असते, पाणी अडवून पेशींचं रक्षण करत असते. तर बघा सेल्युलोज जो आहे, सेल्युलोज हे आपण सेल्युलोजचा फॉर्म्युला देखील महत्वाचा आहे, C6H10O5N, यालाच सेल्युलोज असं म्हणतात. आणि हे काय आहे, जटिल कार्बनी संयुग आहे सेल्युलोज जो आहे, कारण पेशी भित्तिका जी आहे ही मुख्यतः सेल्युलोज पासून बनलेली असते, सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. तसेच जीवाणू आणि कवक जे आहेत यांची पेशी भित्तिका ही कशापासून, कर्बोदकांची बनलेली असते. पेशी भित्तिका अजैविक असते. पेशी भित्तिका कशी असते, अजैविक, जैविक नसते, अजैविक. पेशी भित्तिका जी आहे ही अजैविक असते. त्यानंतर त्यात जे आहे अजैविक असल्यामुळे त्याच्यामध्ये मुक्तपणे पेशी ज्या आहेत या वहन करू शकतात. पेशींचं काय असतं, मुक्तपणे वहन असतं याच्यात, आणि म्हणून त्यास मुक्त पारगम्य पटल असं देखील म्हणतात. पेशी मुक्तपणे याच्यात विहार करत असतात आणि त्याच्यामुळे त्याला मुक्त पारगम्य पटल देखील म्हणतात पेशी भित्तिकेलाच. तर अशा पद्धतीने पेशी भित्तिका जी आहे ही वनस्पती पेशींमध्ये असते आणि तिचे जे आहेत काही कार्य आणि ते आपण जाणून घेतले. पुढचा जो भाग आहे प्रद्रव्य पटल तो बघूया. प्रद्रव्य पटल किंवा यालाच आपण पेशी पटल देखील म्हणत असतो. याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन देखील आपण म्हणू शकतो. तर बघा याच्यात काय, तर हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून काय करतं, वेगळं ठेवत असतं. पातळ आवरण असतं, आपण बघितलंच आकृतीमध्ये. आधी पेशी भित्तिका आणि पेशी भित्तिकेच्या आतमध्ये जे आहे हे पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल असतं. हे पातळ असतं आणि अतिशय नाजूक असतं आणि काय असतं तर लवचिक देखील असतं, आणि याच्यामुळे जे बाहेरील घटक आहे यांच्यापासून पेशीचं जे आहे हे संरक्षण होत असतं. तर बघा प्रद्रव्य पटल जे आहे हे सर्वात बाहेरचे आणि दुसरे आवरण आहे. प्रद्रव्य पटल पेशींमधून सर्वात बाहेरचे आणि दुसरे आतील आवरण आहे. प्रद्रव्य पटल जे आहेत पेशीतील घटकांना पेशी बाहेरील पर्यावरणापासून वेगळे तर ठेवते, तसेच पेशीला काय करते, स्वतंत्र ओळख प्राप्त करून देत असते. पेशीला जे आहे ही स्वतंत्र ओळख प्राप्त करून देत असते. त्याची जी जाडी आहे याची प्रद्रव्य पटलाची जी जाडी आहे तर ती 70 डिग्री एवढी असते. म्हणजेच 1 आर्मस्ट्रॉंग म्हणजे किती, तर 10⁻⁻⁻ मीटर अशा पद्धतीने त्याची जाडी असते प्रद्रव्य पटलाची. त्यानंतर बघा हे जे आवरण आहे हे द्विस्तरीय असतं. बघा इथे आकृती दिलेली आहे, हे जे आहे हे द्विस्तरीय पटल असते. बघा स्पोरिल मेघ जे असतं त्याला फॉस्फोलिपिड 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी काय असते प्रद्रव्य पटलाची रचना असते. कशी असते बघा, स्पुरिल मेदाच्या 2 थरांमध्ये हे असतं स्पुरिल मेद. आणि प्रद्रव्य पटल जे आहे की काही ठराविक पदार्थांना ये जा करू देत असेल आणि तर काही पदार्थांना काय करत असते, अटकाव करत असते, आणि म्हणून त्याला निवडक्षम पार पटल म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे. प्रद्रव्य पटलालाच निवडक्षम पार पटल असे देखील म्हणतात. म्हणजे सिलेक्टिव्ह परमेएबल
मेम्ब्रेन का म्हणतात, कारण प्रद्रव्य पटल जे आहे की काही ठराविक पदार्थांनाच ते इजा करू देतं आणि काही पदार्थांना काय करत असतं, मज्जाव करत असतं किंवा अटकाव करत असतं आणि म्हणून त्याला निवडक्षम पारपटल असं म्हणतात. आणि याच गुणधर्मामुळे बघा पाणी, क्षार आणि ऑक्सिजन जे आहे असे उपयुक्त रेणू पेशीमध्ये काय प्रवेश करत असतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते काय करतात, पेशी बाहेर टाकले जातात. प्रद्रव्य पटल जे आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते बघा याचे असे काही गुणधर्म आहेत की ते काय करतं, पाणी, क्षार आणि ऑक्सिजन जे आपल्या शरीराला आवश्यक घटक आहेत, महत्वाचे घटक आहेत तेच शरीरामध्ये घेतं. बाकीचे टाकाऊ पदार्थ आहेत जसे की कार्बन डायऑक्साईड असे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकत असतं. पेशी बाहेर काही बदल जर झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम देखील कोण करत असतं, प्रद्रव्य पटल करत असतं. काही बदल झाले पेशीच्या बाहेर तरी पेशींमधील जे आतलं जे पर्यावरण आहे हे व्यवस्थित राखण्याचं, कायम राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करतात आणि या स्थितीला समस्थिती असं म्हणतात. समस्थिती म्हणजे बाहेर काहीही झालं तरी प्रद्रव्य पटल जे असतं पेशीतील आतलं जे आवरण असतं त्याला कायम राखण्याचं, संतुलन ठेवण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असतं आणि अशा स्थितीला समस्थिती असं म्हणत असतात. तर बघा ही प्रद्रव्य पटलाची रचना आहे. प्रद्रव्य पटलाची रचना इथे पेशी पटल आहे, हे आहेत प्रथिन आणि इकडे जे आहे हे कार्बोहायड्रेटची ही साखळी आहे, कार्बोहायड्रेटची साखळी आणि प्रद्रव्य पटलाची ही अशा पद्धतीने रचना केलेली असते. तर बघा प्रद्रव्य पटलात अजून मेद आणि प्रथिन रेणूचे काय असतात, रेणूंचे बनलेले असते. प्रद्रव्य पटल जे आहे द्विस्तरीय स्तर हे मेद आणि प्रथिनचे, मेद अधिक प्रथिनचे बनलेले असते. इथे दाखवलेलंच आहे कार्बोहायड्रेट आणि प्रथिन. त्यानंतर बघा मेदयुक्त जे समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे वर्णन यांचे केले जाते. हे खूप महत्वाचं आहे. बघा काय तर मेदयुक्त समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असं कुणाला म्हटलं जातं, प्रद्रव्य पटलाला म्हटलं जातं. आणि प्रद्रव्य पटलालाच अजून काय म्हटलं जातं तर निवडक्षम पारपटल देखील. तर बघा पेशीची जी आहे ऊर्जा वापरून चालणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत तर त्या बघा पेशींची ऊर्जा वापरून. पहिली क्रिया आहे पेशीय भक्षण, त्यालाच आपण एंडोसायटोसिस असं म्हणतो. पेशीय भक्षण म्हणजेच काय तर बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ काय करणे, गिळंकृत करणे. बाहेरील वातावरणातून अन्य जे काही पदार्थ आहेत ते गिळंकृत करणे आणि त्यालाच पेशीय भक्षण असं म्हणतात. त्यानंतर पेशी उत्सर्जन एक्झोसायटोसिस म्हणजेच जे टाकाऊ पदार्थ आहेत शरीरातील त्यांना पेशी बाहेर टाकणे. त्यानंतर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया ज्या आहेत मग त्याच्यात आलं विसरण, परासरण. तर बघा पेशीची जी ऊर्जा आहे ही न वापरता, आपण वरती बघितलं पेशीची ऊर्जा वापरून काही क्रिया होतात, पण आता जे आहे पेशीची ऊर्जा जी आहे न वापरता पहिला आहे विसरण म्हणजे डिफ्युजन. तर विसरण बघा O2, CO2 सारखे लहान रेणू काय असतात पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे. O2 ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे जे लहान रेणू आहेत हे पेशीमध्ये घ्यायचं काम आणि बाहेर जायचं काम विसरण करत असतात. विसरण जे आहे हे कोणत्याही माध्यमात होत असतं. विसरण कोणत्याही माध्यमात, कारण याला ऊर्जेची गरज लागत नाही, त्यामुळे विसरण जे आहे कोणत्याही माध्यमात घडून येऊ शकतं. त्यानंतर बघा स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण घडून येत असते. स्थायू अवस्थेमध्ये, द्रवमध्ये आणि वायू अवस्थेमध्ये देखील रेणूंचे विसरण घडून येत असते आणि अर्धपारपटलाची याला आवश्यकता नसते. जे अर्धपारपटल आहे याची आवश्यकता याला नसते. विसरण जे आहे ही प्रक्रिया देखील ऊर्जेची याला गरज पडत नाही आणि पेशीचं भक्षण म्हणजेच अन्न पदार्थ ग्रहण करणे तसेच पेशीचं उत्सर्जन करणे म्हणजेच टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे या क्रियेला सुद्धा काय म्हणत असतात तर पेशीचं विसरण असं म्हणत असतात म्हणजेच डिफ्युजन. तर बघा त्याच्यानंतर दुसरी जी क्रिया आहे की जी पेशीची ऊर्जा न वापरता होते ती म्हणजे परासरण आणि त्यालाच म्हणतात ऑस्मॉसिस. तर बघा जास्त पाणी असलेला जो भाग आहे, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा जो पाण्याचा प्रवास म्हणजेच काय असतं तर
परासरण, त्याला ऑस्मॉसिस असे देखील म्हणतात. आणि ही जी भौतिक क्रिया आहे ही घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत. बघा इथे दिलेलं आहे वनस्पती पेशीतील परासरण आणि प्राणी पेशीतील परासरण. तर पाण्याचं जे आहे अधिक प्रमाण असलेल्या भागाकडून कमी भागाकडे, हायेस्ट जो आहे इथून पाणी जे आहे हे बाहेर जात आहे. इथे एका साईडने पाणी आत येते आणि एका साईडने काय आहे बाहेर जात आहे. आणि रिक्तिका जर असल्या तर दोघं बाजूने जे आहे पाणी काय आहे हे आतमध्ये जात आहे. म्हणजे पाण्याचा एक रेणू तर इथे आहेच आणि पुन्हा पाणी जे आहे हे आतमध्ये. तर बघा त्याच्यानंतर अतिपरासरी प्राणी पेशींमधील देखील परासरण जे आहे, परासरण होण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली जी आहे अतिपरासरी, दुसऱ्या पद्धतीला म्हणतात समपरासरी आणि तिसरी जी आहे ही अवपरासरी. तर बघा पेशीमध्ये आणि पेशीभोवताली काही द्रावण असतं, आपण बघितलंय पेशी द्रव्य. तर या द्रावणामध्ये असलेल्या द्राव्याच्या किंवा रेणूच्या प्रमाणावर द्रावणाची काय ठरलेली असते, तीव्रता ठरलेली असते. आणि ज्या द्रावणात द्राव्याचे प्रमाण जास्त त्याची तीव्रता ही जास्त असते. आणि तर त्या द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण कमी तर त्याची तीव्रता कमी असते. अशा पद्धतीने पेशीमध्ये जे आहे द्रावणातील द्रव्याचे वहन कमी तीव्रता कमी भागाकडून जास्त तीव्रता भागाकडे हे जे आहे हे होत असतं. तर बघा अवपरासर जे आहे अतिपरासरणी, हे जे 3 भाग आहेत हे जाणून घेऊया. बघा अतिपरासरी म्हणजे की याच्यामध्ये पेशीमध्ये क्षार कमी आणि पाणी जास्त असतं. हे बघा क्षार जे आहे हे कमी असतात आणि पाणी काय असतं जास्त असतं. त्यानंतर समपरासरी जे आहे याच्यात जे आहे दोन्ही समान असतात. पाणी आणि क्षार जे असतात, नावच आहे त्याचं, पाणी आणि क्षार जे असतात हे दोन्ही समान असतात. त्यानंतर अवपरासरीमध्ये क्षार जास्त असतो. अवपरासरीमध्ये क्षार जास्त आणि पाणी जे असतं हे कमी असतं. क्षार जास्त प्रमाणात आणि पाणी जास्त हे कमी प्रमाणात असतं. त्यानंतर बघा परासरण जे आहे अवपरासरीमध्ये याच्यात बाहेरून पेशीच्या आतमध्ये होत असतं, बाहेरून आतमध्ये होत असतं. त्यानंतर परिणाम जे आहे की काय पेशी प्रसारण, बघा इथे जे आहेत ह्या फुगलेल्या पेशी आहेत, पेशी काय होतात फुगतात, बाहेरून आतमध्ये जे आहे परासरण होत असतं. त्याच्यानंतर बघा समपरासरीमध्ये परासरण होत नाही, हे महत्वाचं आहे. समपरासरीमध्ये परासरण होत नाही कारण पाणी आणि क्षार जे आहेत हे समप्रमाणात असतात. त्याच्यानंतर अतिपरासरी जे द्रावण आहे याच्यात काय असतं तर पेशीच्या आतमधून बाहेर मध्ये जे आहे हे परासरण होत असतं आणि परिणामी पेशींचं काय होतं आंकुचन होत असतं. बघा इथे पेशी जे आहे ते आंकुचन झालेले आहेत कारण आतमधून बाहेर होत असतं आणि त्याच्यामुळे पेशी ज्या आहेत या आंकुचन पावत असतात. तर अशा पद्धतीने जे आहे हे प्राणी पेशींमधील परासरण जे आहे हे होत असतं ऊर्जा न वापरता. तर बघा पुढचा जो भाग आहे पेशी द्रव्य, पुढचा भाग जो आहे पेशींमधला पेशी द्रव्य. तर बघा पेशी द्रव्याला सायटोप्लाझम असं देखील म्हणतात. पेशी द्रव्याला सायटोप्लाझम असं देखील म्हणतात. इथे कांद्याचा एक पापुत्रा दिलेला आहे. तर बघा प्रद्रव्य पटल आणि केंद्रक जे आहे पेशींमधील प्रद्रव्य पटल आणि केंद्रक जे आहे तर यांमधील जो तरल पदार्थ आहे, तरंगणारा पदार्थ आहे त्यालाच काय म्हणतात तर पेशी द्रव्य असं म्हणतात. आणि पेशी द्रव्य हा चिकट पदार्थ असतो, तो सतत हालचाल करीत असतो आणि त्याच्यात जे आहेत अनेक पेशी अंगके देखील असतात. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया जी आहे याच्यात घडून येण्यासाठी पेशी द्रव्य हे माध्यम आहे. पेशींमध्ये जी रासायनिक क्रिया घडून येते तर याच्यासाठी कारणीभूत किंवा माध्यम काय आहे तर हे पेशी द्रव्य आहे. त्याच्यानंतर पेशी अंगका व्यतिरिक्त जो आहे असलेला भाग, पेशीतील भाग म्हणजे त्याला काय म्हणतात पेशी द्रव्य. आता पेशिकांचे अनेक अंगके आहेत त्याच्या व्यतिरिक्त जो उरलेला सर्व भाग आहे, तरल भाग आहे तर त्याला पेशी द्रव्य किंवा सायटोसोल असं म्हणतात. आता या पेशी द्रव्यात काय काय आहे तर बघा अमिनो आम्ले आहेत पेशी द्रव्यामध्ये, अमिनो आम्ले. त्यानंतर येतात ग्लुकोज येतात. त्यानंतर येतात जीवनसत्वे येत असतात.
ही अमिनो आम्ले, ग्लुकोज आणि जीवनसत्वे ही कुठे असतात तर पेशी द्रव्यामध्ये साठवलेली असतात. आणि मोठ्या केंद्रीय रिक्तीमुळे वनस्पती पेशी जे आहेत पेशी द्रव्य कडेला सारलेलं असतं. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे मोठी जी आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी बघितले त्याच्यात मधल्या केंद्रकाच्या बाहेरचा जो भाग आहे तो आहे रिक्तिकांचा. तर ह्या ज्या रिक्तिका आहेत तर यांच्यामुळे पेशी द्रव्य जे आहे हे बाजूला इथे कडेला काय केलेलं असतं सारलेलं असतं. वनस्पती पेशीतील पेशी द्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील जे पेशी द्रव्य आहे हे कणयुक्त आणि दाट असते, कणयुक्त असतं. प्राणी पेशींमध्ये, वनस्पती पेशींमध्ये काय तर पेशी द्रव्य असतं, पण प्राणी पेशींमधील पेशी द्रव्य जे आहे हा जो भाग आहे पेशी द्रव्याचा पूर्णतः तर हा जो असतो हा कणयुक्त, इथे खूप सारे कण आणि दाट देखील असतो. आणि प्रत्येक पेशी जी आहे ही काय असते पेशी द्रव्याची बनलेली असते. पेशीमध्ये जी प्रत्येक पेशी आहे ही पेशी द्रव्याची, आणि पेशी द्रव्य कसा द्रवरूप आणि चिकट असतो. तर बघा पुढचा जो भाग आहे पेशी अंगके, त्यालाच आपण सेल ऑर्गॅनेल्स असं म्हणतो. पेशी अंगके म्हणजेच सेल ऑर्गॅनेल. तर बघा पेशीमध्ये विशिष्ट कार्य करणाऱ्या घटकाला, पेशीमध्ये विशिष्ट कार्य करणारे जे घटक आहेत किंवा उपघटक आहेत त्यांनाच आपण काय म्हणत असतो पेशी अंगके असं म्हणत असतो किंवा सेल ऑर्गॅनेल्स. आणि ही जी अंगके आहेत यांनाच पेशी अवयव देखील आहेत, म्हणजे पेशींचे हे काय आहेत अवयव आहेत. पेशी अंगके म्हणजेच पेशींचे अवयव. आणि प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त एक पटल असते. केंद्रक आणि हरितलवक जे आहेत यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके जी आहेत ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक याच्या मदतीनेच पाहता येत असतात. केंद्रक आणि हरितलवके जे आहेत यांच्या व्यतिरिक्त जे पेशींमधील इतर घटक आहेत तर ते आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्यानेच बघू शकत असतो. प्रत्येक पेशी अंगक सजीव असतं. याच्यातील जे प्रत्येक पेशी अंगक आहे हे सजीव असतं आणि विशिष्ट कार्य करत असतं. पेशीमधील जे वेगवेगळे अंगके आहेत हे यांचं वेगवेगळं विशिष्ट कार्य असतं. रचना देखील विशिष्ट असते आणि त्याच्या भोवती जे आहे विशिष्ट आवरण देखील असतं. हे आवरण जे आहे पेशी अंगकातील द्रव्याला जे आहे पेशी द्रव्यापासून वेगळे ठेवण्याचे कार्य देखील करत असतं. तर पेशी अंगके जे आहेत अशा पद्धतीने आपल्या पेशीमध्ये कार्य करत असतात. त्यानंतर आहे केंद्रक. पुढचा जो भाग आहे केंद्रक. तर बघा इथे केंद्रकाची आकृती दिलेली आहे. तर केंद्रक हे जे आहे पेशीतील एक मोठे गोलाकार अंगक आहे. केंद्रक पेशीतील जे आहे हे मोठे आणि गोलाकार अंगक आहे. मोठं आणि गोलाकार अंगक आहे. त्यानंतर ते प्राणी पेशीच्या मध्यभागी असते, तर वनस्पती पेशीच्या कुठे असते प्रद्रव्य पटलाजवळ असते. हे प्राणी पेशीच्या मध्यभागी आणि वनस्पती पेशीच्या प्रद्रव्य पटल जे आहे त्याच्याजवळ असतो. याचा जो आहे व्यास केंद्रकाचा अंदाजे काय असतो 6 मायक्रोमीटर एवढा असतो व्यास. केंद्रकाचा व्यास अंदाजे 6 मायक्रोमीटर असतो. आणि याचा जो शोध आहे 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. रॉबर्ट ब्राउन हे जे शास्त्रज्ञ होते यांनी 1831 मध्ये केंद्रकाचा पेशींमधील केंद्रकाचा त्यांनी शोध लावला. त्यानंतर केंद्रक जे आहे हे द्विस्तरीय आवरणाचे असते. द्विस्तरीय आवरण असते केंद्रकाचे आणि त्याच्यात केंद्रक छिद्रके असतात. बघा ही इथे केंद्रकी छिद्रे आहेत. त्याच्यानंतर केंद्राभोवतालचं हे आवरण आहे हे केंद्रके आणि काही इथे रंगसूत्रे देखील असतात. तर बघा केंद्रद्रव्यामध्ये गडद रंगाची गोलाकार केंद्रकी असते. ही जी आहे ही गडद रंगाची गोलाकार केंद्रकी असते. तसेच त्यामध्ये काय असतात तर न्यूक्लिक आम्ले आणि रंगधाग्याची जाळे असतात. याच्यात न्यूक्लिक आम्ल असतात आणि रंगधाग्याची काय असतात जाळे असतात. इथे रंगसूत्रे जे आहेत यांचे काय असतात जाळे असतात. त्यानंतर रंगधागे हे कसे असतात पातळ धाग्यांसारखे असतात. पातळ धाग्यांसारखे असतात आणि डीएनए आणि प्रथिनांचे बनलेले असतात. हे धागे जे आहेत हे डीएनए अधिक प्रथिन यांच्यापासून बनलेले असतात.
तर अशा पद्धतीने बघा केंद्र किती दिलेलं आहे. आणि हे जे केंद्रक आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिलं तर केंद्रकाभोवती आपल्याला दुहेरी आवरण आणि त्याच्यावरती हे जे आहे ते केंद्रके दिसत असतं. आपण नुसत्या डोळ्यांनी केंद्रकाला पाहू शकत नाही. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन जे आहे हे या जे केंद्रकी छिद्रे आहेत यांच्या मार्फत होत असतं. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी जी असते ती न्यूक्लियोस ही केंद्रकी जी आपण गडद रंगाची सांगितली. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असतात आणि ती काय करत असतात, पेशी विभाजनाच्या वेळेस त्यांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होत असतं. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना काय म्हणत असतात, जनुके, जीन्स. जी गुणसूत्र आहेत त्यांच्यावरील कार्यात्मक जे घटक आहेत त्यांना जनुके म्हणत असतात, जीन्स म्हणत असतात. आता या केंद्रकाचे कार्य काय काय आहेत तर बघा, केंद्रक जे आहे याचे कार्य, पहिलं जे कार्य आहे केंद्रकाचं तर पेशींच्या सर्व चयापचय क्रिया ज्या आहेत आणि पेशी विभाजन आहे याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे केंद्रक करत असतं. त्याच्यानंतर जनुके जे आहे, जनुकांद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करण्याचं काम देखील केंद्रकाचं आहे. अति महत्वाची कामे आहेत केंद्रकाकडे की पेशींची जी सर्व चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन याच्यावरती केंद्रक नियंत्रण ठेवत असतं. आणि जनुकांद्वारे जे अनुवंशिक गुणांचं संक्रमण आहे पुढच्या पिढीपर्यंत करण्याचं काम देखील कोण करत असतं तर केंद्र करत असतं. त्यानंतर बघा अजून काही बघूया आपण. केंद्रक सर्व पेशींवरती नियंत्रण ठेवते. त्याच्यानंतर जे आहे पेशीतील जे केंद्रक आहे, पेशीतील केंद्रक नष्ट झाल्यास पेशी आहे ही मृत पावते, म्हणून केंद्रक जे आहे महत्वाचं आहे. जर केंद्रक नष्ट झालं तर पेशी काय करते, मृत पावत असते. आणि पेशी विभाजनामध्ये देखील याची जी आहे ही महत्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग आहे आंतरद्रव्य जालिका, यालाच आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणत असतो. आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर बघा आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत या पेशीतील वहन संस्था असं देखील यांना म्हटलं जातं. पेशीतील काय, वहन संस्था असं देखील यांना म्हटलं जातं. तर बघा पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकालाच काय म्हणतात, आंतरद्रव्य जालिका, किंवा यालाच आपण वहन संस्था असे देखील म्हणू शकतो. वहन संस्था, पेशीतील काय आहेत या वहन करतात त्याच्यामुळे वहन संस्था. आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत या तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका आणि पट एकमेकांना जोडलेले जाऊन बनलेली जाळ्यासारखी यांची रचना असते. ह्या ज्या असतात तर आतील बाजूने केंद्रकाला आणि बाहेरील बाजूने प्रद्रव्याला जोडलेली असतात. आतला जो भाग आहे हा केंद्रकाला असतो त्यांचा आणि बाहेरील भाग जो आहे प्रद्रव्य पटलाला जोडलेला असतो. यांच्या पृष्ठभागावर जे आहेत रायबोझोमचे कण असतात आणि त्याला खडबडीत आंतरद्राविका असे देखील म्हणतात. ज्या आंतरद्रव्य जालिकेवर रायबोझोमचे कण असतात त्याला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणत असतात. याचे दोन प्रकार पडतात, गुळगुळीत आणि खडबडीत. खडबडीत म्हणजे ज्याच्यावरती रायबोझोमचे कण असतात आणि गुळगुळीत म्हणजे की ज्याच्यावरती रायबोझोम्स नसतात. अशा आंतरद्रव्य जालिकाला गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका आणि ज्याच्यावरती रायबोझोमचे कण असतात त्याला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणतात. आता जे नीलहरित शैवाल जे आहेत, नीलहरित शैवाल तर यांच्यामध्ये जे आहे आंतरद्रव्य जालिका नसतात. हे महत्वाचं आहे. नीलहरित शैवाल जे आहे यांच्यात आंतरद्रव्य जालिका नसतात. तसेच विषाणू आणि जीवाणू देखील आहेत. विषाणू आणि जीवाणू जे आहेत यांच्यात देखील आंतरद्रव्य जालिका नसतात. त्यानंतर बघा आंतरद्रव्य जालिकांची कार्य काय काय आहेत. पहिलं कार्य जे आहे पेशी अंतर्गत वहन करायचं. पहिलं कार्य आहे की पेशी अंतर्गत काय करायचं, पदार्थांचं वहन करणे. तर बघा पेशीला जे आहे आधार देणारी चौकट असते, पेशींना आधार देणारी चौकट. त्यानंतर प्रथिनांचेच म्हणजेच जे काही पदार्थ आहेत त्यांचं पेशी अंतर्गत वहन करणे. त्यानंतर अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत जे आहे शरीरात आलेले जे विषारी पदार्थ आहेत तर पदार्थांना जलद्रावणीय करून काय करणे, शरीराबाहेर टाकण्याचं काम देखील कोण करत असतं तर आंतरद्रव्य जालिकाच करत असतात. त्यानंतर रायबोझोम जे आहेत, रायबोझोम ने बनवलेले जे प्रथिना आहेत
तर ही प्रथिनं देखील वाहून नेण्याचं काम कोण करत असतं तर आंतरद्रव्य जालिका करत असतं. आणि अन्न, हवा आणि पाणी जे आहे यांच्या विषारी, जे आपण म्हटलं विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून, तर हे काम कोण करत असतं तर गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत या करत असतात. गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. तर बघा पुढे आंतरद्रव्य जालिका आपण बघितली. त्यानंतर बघा गॉल्गी काय, किंवा यालाच आपण गॉल्गी संकुल असं देखील म्हणतो, गॉल्गी कॉम्प्लेक्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा गॉल्गी काय, गॉल्गी संकुल. तर बघा डॉक्टर कॅमिलो गॉल्गी याचं नाव कसं आलं असेल तर डॉक्टर कॅमिलो गॉल्गी जे आहे तर यांनी, हे जर्मन शास्त्रज्ञ म्हणले, यांनी या गॉल्गी कायचा जो आहे शोध लावला. डॉक्टर कॅमिलो गॉल्गी हे जर्मन शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी या गॉल्गी कायचा शोध लावला. हे अंगक जे आहे हे 5 ते 8 पोकळ्या कोशांपासून बनलेले असते. 5 ते 8 ज्या पोकळ पिशव्या आहेत, पिशवींसारखे जे कोशांचे घडे आहेत त्यांच्यापासून बनलेले असते. आणि या कोशांना कुंडे असं म्हणतात. यांना काय म्हणतात? कुंडे असं म्हणतात. आणि त्यात काय असतात? विविध विकरांचे प्रकार असतात. कुंडांमध्ये विविध विकरे देखील असतात. आंतरद्रव्य जालिकेकडून असलेली जी प्रथिने आहेत ही गोल पिटिकांमध्ये बंदिस्त असतात. जे आपण वरती आता आंतरद्रव्य जालिका बघितली तर त्याच्याकडून आंतरद्रव्य जालिका काय करते तर प्रथिनांचं वहन करण्याचं काम करते. तर आंतरद्रविकेकडून गॉल्गी कायमध्ये जे प्रथिने येतात तर ते प्रथिने जे आहेत गोलीय पिटिकांमध्ये, इथे जे गोल पिटिका आहेत तर यांच्यामध्ये हे सगळे काय आहेत? पिटिका आहेत. तर यांच्यामध्ये बंदिस्त होतात प्रथिने. पेशी द्रव्यामार्फत ह्या ज्या पिटिका आहेत या गॉल्गी संकुलापर्यंत येतात. पेशी द्रव्य जे आहे यांच्या मार्फत या सर्व ज्या आहेत पिटिका तर ह्या गॉल्गी कायपर्यंत येतात. त्याच्या निर्मितक्षम बाजूशी जे आहेत संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडामध्ये ते पाठवले जात असतात. त्यानंतर बघा कुंडाच्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात आणि ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने जे आहेत हे बाहेर पडत असतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठविणाऱ्या पॅकिंग विभागासारखं कोण काम करत असतं तर गॉल्गी काय. गॉल्गी काय काम करतं तर जसं व्यवस्थित वस्तूचं पॅकिंग करून पूर्णतः परिपक्व झालेल्या वस्तूचं पॅकिंग करून आपण जसं पुढे पाठवतो तसं गॉल्गी काय जे आहेत ह्या सर्व प्रथिनांचं पॅकिंग विभागासारखं काम करून कुणाकडे पाठवतात तर कुंडाद्वारे पाठवत असतात. तर बघा हे जे गॉल्गी काय आहे तर हे पेशी भरती गॉल्गी संकुल जे आहे हे पेशीतील स्रावी अंगक म्हणतात. याला गॉल्गी संकुलाला काय म्हणतात? पेशीतील स्रावी अंगक असं म्हणत असतात. त्यानंतर बघा पेशीत संश्लेषित झालेले जे विकर आहेत, प्रथिने आहेत, वर्णके आहेत यांच्यामध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्याच्यानंतर त्यांना जे आहे पेशींमध्ये किंवा पेशी बाहेर जे आहेत अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम कोण करतं तर गॉल्गी काय करत असतं. त्यानंतर रिक्तिका आणि स्रावी पिटिका जे आहेत यांची निर्मिती देखील कोण करत असतं तर गॉल्गी काय. ज्या पेशीतील रिक्तिका आणि स्रावी पटिका आहेत हे गॉल्गी काय निर्माण करत असतं. त्यानंतर पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका ज्या आहेत यांच्या निर्मितीसाठी सुद्धा गॉल्गी काय मदत करत असतात. ज्या पेशी भित्तिका आहेत, पेशींमधील प्रद्रव्य पटल आहेत, लयकारिका आहेत त्यांच्या निर्मितीचं काम गॉल्गी काय करत असतात. तर अशा पद्धतीने गॉल्गी कायचं कार्य आहे. पुढे बघा हे जे आहेत हे कॅमिलो गॉल्गी आहे जर्मन शास्त्रज्ञ, यांनी गॉल्गी कायचा शोध लावला. गॉल्गी कायवरती त्यांनी संशोधन केलं. तसेच त्यांनी चेतासंस्थेची जी रचना आहे या अभ्यासासाठी त्यांना सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल देखील देण्यात आले. पुढे आहे लयकारिका. तर बघा लयकारिका म्हणजेच रायबोझोम. लयकारिका पेशीत घडणाऱ्या ज्या चयापचय क्रिया आहेत त्यांच्यामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात तर त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच कोण तर लयकारिका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे टाकाऊ पदार्थ आहेत, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लयकारिका.
आणि ही जी लयकारिका आहे हे एक साध्या एकपटलाने वेष्टित कोश असतं आणि त्यामध्ये काय असतात 5 विकर असतात। लयकारिकामध्ये 5 विकर असतात। वनस्पती पेशींमध्ये लयकारिका खूप कमी असतात। बघा, वनस्पती पेशींमध्ये ज्या लयकारिका असतात ह्या खूप कमी असतात। लयकारिका एका साध्या आवरणाने बनलेली पिशवी असते आणि त्यांना आपण कोश म्हणत असतो आणि यांच्यामध्ये विविध जे आहेत विकर असतात, जे आपण सांगितले पाचक विकर जे आहेत, पाचक विकर जे आहेत असतात। तर बघा यांची कार्य काय काय आहेत। कार्य, रोग प्रतिकारक यंत्रणा, पहिलं जे आहे हे काय करतात, रोगांचा प्रतिकार करत असतात। पेशीवर हल्ला करणारे जे जीवाणू आहेत आणि विषाणू आहेत तर यांना नष्ट करण्याचं काम लयकारिका करत असतात। उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काय, तर जीर्ण आणि कमजोर पेशी अंगके आपल्या पेशीतील असतील, तसेच काही कार्बनिक कचरा असेल तर हे काही टाकाऊ पदार्थ जे आहेत हे लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जात असतात। त्याच्यानंतर यांना आत्मघाती पिशव्या देखील म्हणतात, हे इम्पॉर्टंट आहे। तर बघा, आत्मघाती पिशव्या म्हणजे काय, तर जुनी किंवा खराब झालेली जी पेशी आहे किंवा लयकारिका आहेत या फुटतात आणि त्यातील विकरे जे आहेत या स्वतःच्याच पेशीचे काय करत असतात, पचन करत असतात। आत्मघाती पिशव्या असं म्हटलं जातं त्यांना। आणि उपासमारीच्या काळात जे आहेत लयकारिका पेशीत साठवलेले जे प्रथिने आहेत आणि मेद आहे यांचं काय आपल्या शरीरामध्ये पाचन करत असतं, म्हणूनच त्यांच्यात काय असतात, तर पाचक विकरे असतात। जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा जे शरीरात साठवलेले प्रथिने असतात तर त्यांचं पाचन करण्याचं काम लयकारिका करत असतं। इथे दिलेले आहे लयकारिका आहे, एक भित्ती आवरण आहे आणि वेष्टित कोश आहे हे। त्याच्यानंतर जटिल विकर, याच्या आत जे आहे हे जटिल विकर असतात। बघा, लयकारिका जे आहेत जेव्हा लहान बेडकाचे, बेडूक जो आहे लहान जो असतो, लहान बेडूक याचे जे मोठ्या बेडकामध्ये म्हणजे पूर्ण विकसित बेडकामध्ये रूपांतर होते तेव्हा लयकारिका त्याच्या शेपटीचे पचन करत असते। म्हणजे अशा पद्धतीने जे आपण म्हटलं आत्मघाती पिशव्या, तर अशा पद्धतीने पचन करत असतं। पुढचा भाग आहे तंतुकणिका। पेशींमधील ज्या तंतुकणिका आहेत, तंतुकणिका ह्या वनस्पती पेशींमध्ये पण असतात आणि प्राणी पेशींमध्ये देखील असतात, त्यांना आपण मायटोकॉन्ड्रिया असं देखील म्हणतो। तर बघा, प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते आणि पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम कोण करतं, तर तंतुकणिका करत असतात। पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम तंतुकणिका करत असतात। इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली आपण जर बघितलं तर आपल्याला तंतुकणिका यांचं दुहेरी आवरणाची बनलेली आपल्याला दिसत असते। बघा, इथे आकृती दाखवलेली आहे। तंतुकणिका कशी आहे, दुहेरी आवरणाची आहे, दुहेरी आवरण आहे। हे आतील आवरण आहे आणि हे काय आहे, बाहेरील आवरण आहे। तंतुकणिकेतील हे द्रव आहे आणि ह्या काही सहशिका आहेत तंतुकणिकेच्या। तर बघा, तंतुकणिकेचं जे बाहेरचं आवरण आहे, हे जे बाहेरचं आवरण आहे हे सछिद्र असतं, सछिद्र असतं आणि आतील आवरण जे आहे हे घड्यांनी किंवा ह्या ज्या शिका आपण म्हटल्या सहशिका यांनी बनलेलं असतं आणि जेली सदृश असतं। आणि ह्या द्रव्यामध्ये रायबोझोम, त्यानंतर फॉस्फेटचे जे कण असतात, फॉस्फेट जे आहे फॉस्फेटचे काही कण असतात, त्यानंतर डीऑक्झीरायबोज न्यूक्लिय म्हणजेच डीएनए हे रेणू देखील असतात आणि ते काय करतात, तर प्रथिने संश्लेषित करू शकत असतात। हे जे डीएनएचे रेणू आहेत या तंतुकणिकेतील द्रवामध्ये काय काय असतं, रायबोझोम, फॉस्फेटचे कण आणि डीएनएचे रेणू। तर बघा, तंतुकणिका ज्या आहेत या पेशीतील कर्बोदके आणि मेदांच्या विकारांच्या सहाय्याने काय करत असतात, ऑक्सिडेशन करत असतात। तंतुकणिका ज्या आहेत या पेशीतील जी कर्बोदके आहेत, कर्बोदके आणि मेद जे आहे तर या मेदच्या विकारांच्या सहाय्याने ते ऑक्सिडेशन करत असतात आणि ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली जी ऊर्जा असते एटीपी, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, एटीपी मुक्त झालेली ऊर्जा तर याच्या रूपात साठवली जाते। आणि प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते। प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या कमी असते। कार्य काय काय असतात आता या तंतुकणिकेचे, तर बघा, पहिलं कार्य आहे
ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट जे आहे म्हणजेच त्याला आपण ATP म्हणतो, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करण्याचं काम तंतुकणिका करत असतात. त्यानंतर ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ATP मधील जी एकूण ऊर्जा आहे तर ती ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके आणि मेद जे आहे यांचं संश्लेषण करण्याचं काम देखील कोण करत असतं तर तंतुकणिका करत असतात. तर अशा पद्धतीने तंतुकणिका ज्या आहेत यांचं कार्य असतं. लोहित रक्तकणिका ज्या असतात आपल्या RBC, रेड ब्लड कार्पोसेल्स, RBC लोहित रक्तकणिका, तर यांच्यात तंतुकणिका नसतात आणि त्यामुळे त्या पेशी ज्या आहेत हे ऑक्सिजन वाहून नेतात आणि तो त्याच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. तर बघा पुढचा जो भाग आहे रिक्तिका, त्यांनाच व्हॅक्युओल्स असं देखील म्हणतात. रिक्तिका ज्या आहेत तर इथे आकृती दिलेली आहे रिक्तिकांची. पेशीतील जे घटक द्रव्य आहेत यांची साठवण करणारे जे पेशी अंगक आहे त्यांनाच काय म्हणतात तर रिक्तिका असं म्हणत असतात. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. हा जरी इथे आकृती दिलेली असते पण हा रिक्तिकांचा ठराविक आकार नाही. तर बघा पेशींच्या गरजेनुसार रिक्तिकेची काय रचना ही बदलत असते आणि रिक्तिकेचे पटल हे एकच पदरी असते, दुपदरी नाही, एकच पदर असतो रिक्तिकेच्या पटलाला. रिक्तिकांना स्नायू तसेच द्रव पदार्थांची साठवणूक करणाऱ्या पिशव्या किंवा कोश असतात. रिक्तिकांमध्ये स्नायू किंवा जे द्रव पदार्थ आहेत त्यांची साठवणूक करणाऱ्या काय असतात पिशव्या किंवा त्यांना आपण कोश असं म्हणत असतो. या आता रिक्तिकांची कार्य काय काय आहेत, काय करतात रिक्तिका, तर कार्य एक आहे की पेशीचा परासरणीय जो दाब आहे तो नियंत्रित ठेवण्याचं काम रिक्तिका करत असतात. त्याच्यानंतर जी चयापचय क्रिया आहे शरीरातील तर त्यातून बनलेली जी उत्पादिते आहे, उदाहरणार्थ ग्लायकोजेन आहे, प्रथिने आहेत आणि पाणी आहे, यांचा साठवणूक करण्याचं काम देखील रिक्तिका करत असतात. त्याच्यानंतर प्राणी पेशीतील जी रिक्तिका आहेत या टाकाऊ पदार्थ साठवतात. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. अमिबा जो आहे आदिजीव तर त्याच्यात जे अन्न आहे हे पचनाच्या आधीच साठवले जाते. वनस्पती पेशीमधील ज्या रिक्तिका आहेत या काय पेशी द्रव्याने भरलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्या पेशीला ताठरता आणि दृढता देत असतात. प्राणी पेशींमध्ये रिक्तिका काय करतात, टाकाऊ पदार्थ साठवत असतात आणि वनस्पती पेशींमध्ये रिक्तिका काय पेशी द्रव्याने त्या भरलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्या पेशीला ताठपणा आणि दृढता, टणकता देण्याचं काम करत असतात. कोणतर रिक्तिका. पुढे आहे लवके. लवक्यांनाच आपण प्लास्टिसाइड्स असं देखील म्हणत असतो. लवके तर बघा लवके हे द्विस्तरीय आवरण असलेले अंगक फक्त कुठे असतं, वनस्पती पेशींमध्येच असतं. हे आपण वरती वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये बघितलं की काय असतं आणि काय नसतं. तर वनस्पती पेशींमध्येच फक्त लवके असतात, प्राणी पेशींमध्ये नसतात. तर हे जे आहे द्विस्तरीय आवरण आहे, लवके द्विस्तरीय आवरण आहे आणि ते फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळते. लवकांचे जे आहे हे दोन प्रकार पडत असतात. लवकांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अवर्ण लवके, म्हणजेच त्याला आपण पांढरी लवके किंवा रंगहीन लवके असं देखील म्हणू शकतो किंवा ल्युकोप्लास्ट. लवकांचे दोन प्रकार. पहिला प्रकार आहे अवर्ण लवके, त्यालाच आपण पांढरी लवके किंवा रंगहीन लवके असं देखील म्हणतो आणि दुसरा प्रकार आहे वर्ण लवके, त्यालाच आपण रंगीत लवके किंवा क्रोमोप्लास्ट असं देखील म्हणत असतो. तर बघा अवर्ण लवके जे आहेत यांच्यात प्रकार नाही, पण वर्ण लवके जे आहेत यांच्यात पुन्हा काय तर तीन प्रकार पडत असतात. याच्यात जे आहे हरित लवक जे तीन प्रकार पडतात वर्णलवकामध्ये. पहिला हा झाला, हा पहिला प्रकार. त्याच्यानंतर दुसरा आहे झॅन्थोफिल, आणि तिसरा प्रकार आहे कॅरोटीन. हे वर्णलवकांचे तीन प्रकार आहेत. तर बघा पहिला जो प्रकार आहे हरित लवके, तर बघा ही हरित लवके जे आहेत ही काय आहेत
वर्णलौकांचाच एक भाग आहे आणि इतर प्रकारच्या वर्णलौकांमध्ये ते काय असतात, रूपांतरित होत असतात. उदाहरणार्थ बघा इथे दिलेलं आहे की हिरवे कच्चे टोमॅटो जे आहेत हे पिकल्यावरती हरितद्रव्य यांचा जो म्हणजे त्यांच्यातील जो हरित रंग आहे तो काय होतो, नष्ट पावत असतो आणि लायकोपीन तयार झाल्याने त्यांच्यात टमाट्यांना काय लाल रंग येत असतो. काय तयार होतं त्याच्यात, लायकोपीन, आणि लायकोपीनमुळे टमाट्यांना लाल रंग येत असतो. तर बघा हरितलवक जे आहे, पहिला भाग हरितलवक, क्लोरोप्लास्ट. हरितलवके जे आहेत हे वनस्पतीच्या पानांमध्ये जे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी जे आहेत हे हरितलवके फार महत्वाचे आहेत. वनस्पती जे प्रकाश संश्लेषण करतात तर ते पानांमध्ये करतात आणि या प्रक्रियेसाठी त्यांना हरितलवके फार महत्वाचे आहेत. हरितलवके सौर ऊर्जेचं काय करतात, रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन आहे ही. हरितलवके सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. हरितलवकाच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विक्रिया कोणती, डीएनए, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात हरितलवकांमध्ये. बघा हरितलवकाची आकृती दिलेली आहे इथे. लवककणी, त्याच्यानंतर पीठिका असतात त्याला जलीय द्रव असं म्हणतात. त्याच्यानंतर थायलॅकॉइड असतात. हे मध्यावरणातील ही जागा आहे, हे बाहेरचं आवरण आहे आणि हे आहे आतलं आवरण. तर बघा यांच्या पीठिकेमध्ये ही जी पीठिका आहे इथे काय काय असतात तर डीएनए असतात जे आवश्यक विक्रिया आहे, डीएनए, रायबोझोम असतात आणि जे पिष्टमय पदार्थ आहेत ते देखील इथे असतात. आता हे जे लवके आहेत यांची काय काय कार्य आहेत बघा. लवके जे आहेत यांची कार्य बघा. पहिलं कार्य आहे लवक. हरितलवके जे आहेत हे काय करतात, सौर ऊर्जा शोषून तिचं रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नामध्ये त्यांचं रूपांतर करत असतात. हरितलवके जे आहे सौर ऊर्जा शोषून त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतात. त्याच्यानंतर वर्णकलवक जे आहेत, वर्णकलवक यांच्यामुळे फुले आणि फळ यांना काय होत असतो, रंग प्राप्त होत असतो. जसं आपण आता टमाट्याचं उदाहरण बघितलं तर हे कशामुळे, वर्णलवकांमुळे फुलांना आणि फळांना विविध रंग जे आहे हे येत असतात, प्राप्त होत असतात. अवर्णलवके जी आहेत ही कशाची तर पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचं साठवण करत असतात आणि संश्लेषण देखील करत असतात. पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचं संश्लेषण आणि साठवण कोण करतं, अवर्णलवके. तर बघा तंतुकणिका आणि लवके जे आहे यांच्यामध्ये डीएनए आणि रायबोझोम असतात आणि त्याच्यामुळे ही जी अंगके आहेत स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकत असतात. तंतुकणिका आणि लवके यांच्यामध्ये डीएनए आणि रायबोझोम असल्यामुळे ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करत असतात. पेशींची जी रचना आहे आणि अंगके आहेत तर याचा आपण याच्यात अभ्यास केला तर या अंगकांमुळेच जे आहे पेशीतील कार्य काय असतं, सुरळीतपणे चालत असतं आणि अशा विकसित पेशींना आपण काय म्हणत असतो, दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणत असतो. दृश्य केंद्रकी पेशी. आणि जीवाणूंच्या ज्या आहेत आधी केंद्रकी पेशी असतात. जीवाणूंमध्ये आधी केंद्रकी, आणि आपण जो आता अभ्यास केला तर तो दृश्य केंद्रकी पेशींचा केला. तर बघा इथे दिलेला आहे दृश्य केंद्रकी पेशी आणि आधी केंद्रकी यांचा आकार जो आहे 5 ते 100 मायक्रोमीटर असतो आणि आधी केंद्रकीचा 1 ते 10 मायक्रोमीटर. गुणसूत्र संख्या जी असते दृश्य केंद्रकी पेशीमध्ये एकापेक्षा जास्त असते आणि आधी केंद्रकी पेशीमध्ये एकच असते. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकात काय असतं, केंद्रक पटल, केंद्रकी केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते. आधी केंद्रकीमध्ये केंद्रक सदृश एक प्रकार असतो त्याला केंद्रकाभ असं म्हणत असतात. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजेच ज्या वनस्पती आणि प्राणी पेशी आहेत तर त्यांच्यात तंतुकणिका असतात ज्या आपण आता अभ्यासल्या. त्याच्यानंतर लवके देखील असतात. याच्यात फक्त आवरणयुक्त अंगके नसतात. बघा याच्यात कुठलेही आवरणयुक्त अंगके नसतात. मग याचं उदाहरण बघा, दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय की ज्या व्यवस्थित विकसित झालेल्या आहेत, उच्च विकसित एक पेशी आणि बहुपेशी वनस्पती तसेच प्राण्यांमध्ये ह्या दृश्य केंद्रकी पेशी आढळत असतात आणि आधी केंद्रकी पेशी फक्त जीवाणूंमध्ये आढळत असतात. तर बघा अशा पद्धतीने आपण जे आहे या पाठाचा अभ्यास केलेला आहे, पेशी आणि पेशी अंगके.
तर बघा पुढच्या लेक्चरमध्ये देखील आपण जे स्टेट बोर्डाचे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे पाठ आहेत परीक्षेच्या दृष्टीने, त्याचा देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा जो आहे हा लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे स्टेट बोर्डाचे जे पुढील जे पाठ आहेत त्यांचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला कळतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल.